सांगलीत पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर धीरज सूर्यवंशी यांची पाहणी. प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास. शहरातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून विविध भागांची पाहणी करण्यात आली. सूर्यवंशी फ्लॅट, कर्नाळ रोड, दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी आदी पूरग्रस्त भागांना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होत्या. पाहणी दरम्यान 2 घरांमध्ये पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. संबंधित कुटुंबाच्या राहण्याची आवश्यक व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले की कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महानगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांच्या निवारा, भोजन व इतर आवश्यक सुविधांची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे की पूर येऊ नये. मात्र नैसर्गिक आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नसते. जर पूरस्थिती निर्माण झालीच तर त्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिली. महानगरपालिकेकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बोला. आज सांगली शहरामध्ये सूर्यवंशी प्लॉट असू दे, कर्नाळ रोड असू दे, दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी तिथं पुराचा फटका जास्त प्रमाणात पहिल्यांदा बसतो. तिथं आज सकाळी आम्ही प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त आणि मी महापौर म्हणून अशी सर्वांनी आपत्ती प्रमुख अशी सर्वांनी व्हिजिट केली. काही 2-4 घरात पाणी गेलं होतं, त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर संभाव्य पावसाची पूर परिस्थिती बघता पाऊस जर जास्त प्रमाणात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जास्त झाला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे. तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांची महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे पूर आल्यावर जी आपण व्यवस्था करतो राहण्याची, खाण्याची, राहण्याची, ही सगळी व्यवस्था यावर्षीसुद्धा आम्ही तयार करून ठेवलेली आहे. गणरायाचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे की महापूर हा यायलाच नको. पण आपत्ती म्हणून जर निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. जर महापूर आलाच तर प्रशासन आणि आम्ही सर्वजण सज्ज आहोत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी कॉर्डिनेट करून व्यवस्थित सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणावर जायचं आहे. आणि महापुराच्या बाबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. महापालिकेचा आपत्ती ॲप म्हणून एक आहे, त्याचं सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला सगळ्या डिटेल्स डाउनलोड केल्या जातील. त्यानुसार सर्व ठिकाणी माहिती पोहोचवली जाईल. त्या ॲपवर विश्वास ठेवावा सर्वांनी. बाहेरच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नागरिकांनी घाबरू नये.